नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. एमडी ड्रग्ससह गांजा हस्तगत. यादवनगर येथील तस्कर जेरबंद. कोल्हापूर शहर उपनगरांसह ग्रामीण भागात एमडी ड्रग्ससह गांजा तस्करी करणाऱ्या यादवनगर येथील सराईत गुन्हेगाराला राजारामपुरी पोलिसांनी सोमवारी जेरबंद केलं. महादेव दिलीप काळे वय 41 राहणार इंडियन ग्रुप जवळ यादवनगर कोल्हापूर असं त्याचं नाव आहे. अंमली पदार्थ तस्करी साखळीतील काही सराईत तस्करांची नावे चौकशीत पुढे येत आहेत. संशयितांना ताब्यात घेण्यासाठी राजारामपुरी पोलीस ठाण्याचे विशेष पथके कर्नाटकात बेळगाव, रायबाग, चिकोडीसह इचलकरंजीकडे रवाना झाली आहेत. एमडी ड्रग्स गांजा कोणासाठी मागवण्यात आला होता याचीही कसून चौकशी सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी सांगितले. यादवनगर येथील संशयित महादेव काळे अंमली पदार्थाची तस्करी करीत असल्याचा सुगावा पथकाला लागला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिता पवार, उपनिरीक्षक सचिन चंदनसह पथक संशयितांच्या मागावर होते. सरनोबतवाडी टोलनाका तसेच राजाराम तलाव प्रवेशद्वाराजवळ पथकाने सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतलं. झडतीत त्याच्याकडे 1,80,000 रुपये किमतीचा 18 ग्रॅम एमडी ड्रग्स, 210 ग्रॅम गांजा, मोबाईल, 7,400 रुपयांची रोकड असा 1,96,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयिताची कसून चौकशी सुरू असून रॅकेटमधील साखळी उघडकीला येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक जाधव यांनी व्यक्त केली.